राष्ट्रीय महामार्गावर कोळंबी फाट्यादरम्यान नागपूरवरून शेगावला जाणाऱ्या बस क्रमांक MH40AQ6158 या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं बस दुभाजक भिंतीवर जाऊन आदळली। या गाडीमधून एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु बस चालक वैभव मेहरे हे जखमी झाले। ही घटना 29 जून रोजी सकाळी 10:15 वाजताच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस व कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकानं घटनास्थळी पोहोचून जखमी बस चालक वैभव मेहरे यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या मदतीनं मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। जखमी चालक घाबरलेल्या प्रवाशांना मदत करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे योगेश विजयकर, विजय मालटे, अजय मालटे, कोळंबी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश खांदेल यांनी मोठं सहकार्य केलं। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य एसटी महामार्ग परिवहन अधिकारी व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। राष्ट्रीय महामार्गावर सातत्यानं वाहतुकीची वर्दळ असते। अशा घटनेत वाहने एकमेकांवर आदळण्याची शक्यता असते। घटनेच्या वेळी मागे कुठलेही भरधाव वाहन नसल्यानं मोठा अनर्थ टळला असल्याचं बोललं जात आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय ओमक यांची रिपोर्ट, अकोला।